लेक्चरमध्ये आपण रुदरफोर्डने जे मॉडेल सांगितलं होतं ॲटमचं त्याचा अभ्यास केला होता. त्यामध्ये त्याने सांगितलेलं आपण बघितलं की इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात न्यूक्लियस भोवती. न्यूक्लियसची साईज त्याने सांगितली 10⁻⁻15 मीटर. आणि या न्यूक्लियसच्या भोवती ज्यावेळेस इलेक्ट्रॉन, समजा हा न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवती या ॲटम मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होतात तर त्यावेळेस सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन जो असतो तो रिव्हॉल्व होतो. आणि तो रिव्हॉल्व होत असताना त्याला सांगता आलं नाही की त्याची जी एनर्जी रेडिएट होते त्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय होईल, ऍक्च्युली ॲनिलेट होईल आणि तो न्यूक्लियस मध्ये जाऊन पडेल. म्हणजे त्याची एनर्जी पूर्णपणे, मासचं जे कन्व्हर्जन आहे ते पूर्णपणे एनर्जी मध्ये होऊन जाईल. तर हे ऍक्च्युली असं तर घडत नाही की इलेक्ट्रॉन तर त्याच्या कक्षेमध्येच दिसतो आपल्याला, इलेक्ट्रॉन पूर्णपणे ॲनिलेट होत नाही किंवा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये जाऊन पडलेला, मासचं पूर्ण एनर्जी कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसून येत नाही. मग त्यामुळे हे जे आहे की स्टॅबिलिटी कशामुळे आहे ही इलेक्ट्रॉनची, हे रुदरफोर्डला एक्सप्लेन करता आलं नाही. हा ड्रॉबॅक होता त्याच्या मॉडेलचा, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर मग हा ड्रॉबॅक दूर करण्यासाठी बोहरने काय केलं, थोडासा थेरॉटिकल अभ्यास करून स्वतःची एक थेरी मांडली. त्याला आपण बोहर्स ॲटॉमिक थेरी असं म्हणतो. आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी स्वतःचे काही पॉच्युलेट्स मानले, ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या जे अँग्युलर मोमेंटम असतील किंवा एनर्जीच्या ज्या व्हॅल्यू असतील याचं काहीतरी कंपॅरिझन केलेलं आहे. तर काय होते हे ॲटॉमिक मॉडेल आणि काय होते हे पॉच्युलेट, हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, तर बोहरने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस जस्ट लाईक प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे काय की इलेक्ट्रॉन हे या न्यूक्लियसच्या भोवती फिरतायत. ओके, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हे ह्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतायत. पण कशा पद्धतीने फिरतायत, तर जशा पद्धतीने प्लॅनेट्स म्हणजे अर्थ असेल ती सन भोवती जशी फिरते ऑर्बिटमध्ये, ज्युपिटर असेल तो जसा सन भोवती फिरतो तसं एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स सुद्धा न्यूक्लियसची भोवती फिरतात. म्हणजेच त्या मॉडेलला त्याने काय म्हटलं तर जस्ट लाईक प्लॅनेटरी मॉडेल. Okay, just like planetary model. Electrons are revolving around the nucleus just like planetary model as planets moves around the sun. Okay, planets जसं सन भोवती फिरतात त्याच पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियस भोवती फिरतात. हा झाला फर्स्ट पॉइंट. आणि त्यासाठी त्याने मग कॅल्क्युलेशन साठीचे जे पॉच्युलेट्स मांडले ते कोणते होते पॉच्युलेट्स, तर सगळ्यात पहिलं पॉच्युलेट्स होतं पॉच्युलेट. कोणतं पॉच्युलेट मांडलं बोहरने, तर ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो नंबर असेल तो प्रोटॉनच्या नंबर इतकाच असणार आहे. ॲटम्स मध्ये इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स सेम असणार आहेत. त्यामुळे ॲटम जो असणार आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. परंतु याचबरोबर जे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरणार आहेत तर ते कशामुळे फिरणार आहे, हे फिरण्यासाठी त्याला कोण फोर्स प्रोव्हाइड करणार आहे, तर त्याने काय सांगितलं की दिस सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे आता ही सर्क्युलर मोशन झाली. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस भोवती फिरतायत, ते कशामध्ये फिरतायत तर सर्कम्फरन्स मध्ये फिरतायत, परिघासारखं फिरतायत. म्हणजे परिघ जो मार्ग आहे त्या मार्गावरून हे इलेक्ट्रॉन्स फिरतायत. मग हा जो फिरण्यासाठीचा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं याला. समजा सेंट्रिपेटल फोर्सची जी डायरेक्शन असते ती आपण काय म्हणूया, टुवर्ड्स द सेंटर. ह्या सेंट्रिपेटल फोर्समुळं, अट्रॅक्शनमुळं काय व्हायला पाहिजे होतं, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्ट व्हायला पाहिजे होते आणि ऑर्बिट कमी कमी होत जायला पाहिजे होतं. पण असं का होत नाही, तर हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे हा कुठल्या तरी एका दुसऱ्या फोर्सने बॅलन्स होतोय आणि तो फोर्स सांगितला होता कुलोम्ब्सने. त्या फोर्सला आपण कुलोम्ब्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. मग बोहरने ते सांगितलं की सेंट्रिपेटल फोर्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स is balanced by the electrostatic force between nucleus and electron. म्हणजे याचा मीनिंग काय होतो की हा जो इलेक्ट्रॉनचा सेंट्रिपेटल फोर्स आहे, इलेक्ट्रॉन वरचा सेंट्रिपेटल फोर्स आहे, हा कशाने बॅलन्स झाला तर हा न्यूक्लियस मधले जे प्रोटॉन्स आहेत हे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन यांच्यामधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. म्हणजे पहिलं पॉच्युलेट्स काय आलं तर सेंट्रिपेटल फोर्स is balanced by the electrostatic force. त्यालाच आपण कुलोम्ब्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असंही म्हणतो. मग सेंट्रिपेटल फोर्स कोणता असतो त्याचा फॉर्म्युला काय, तर तुम्ही 12वीला शिकला असाल. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r. आपण आता इथे वेक्टर नोटिफाय करत नाही, मी फक्त त्याचं मॅग्निट्यूड घेतेय. mv²/r हे कशाने बॅलन्स झालाय तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने. कुलोम्ब्स फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, कुलोम्ब्स फोर्स आहे Q1 Q2
त्याचा एक प्रोपोर्शनॅलिटी फॅक्टर आहे, तो आहे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, तर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिकला असाल. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, Fg = कॅपिटल G m1 m2 अपॉन R². सिमिलरली फक्त इथं मास कशाने रिप्लेस होतं, तर चार्जने रिप्लेस होतं. अँड डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स इज डिनोटेड बाय R. हिअर डिस्टन्स बिटवीन द टू चार्ज पार्टिकल्स इज डिनोटेड बाय R. ओके. आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये जी असतो, इथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असतो, 1/4πε0. कुलॉम्स फोर्स लॉ हाच आहे की द कुलॉम्स फोर्स बिटवीन द टू चार्ज पार्टिकल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द चार्जेस and inversely proportional to the square of the distance between them. ओके. म्हणजे समजा मी एक प्रोटॉन घेतला, तो प्रोटॉनचा चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि समजा मी एक इलेक्ट्रॉन घेतला, हे 1 मीटर डिस्टन्सवर ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये किती कुलॉम्स फोर्स असेल, तर तो असेल 1/4πε0. Q1 म्हणजे याच्यावरचा चार्ज, तो किती आहे, +1. Q2 म्हणजे याच्यावरचा चार्ज, तो किती आहे, -1 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, 1 चा स्क्वेअर +1 -1 म्हणजे इथे किती आलं, -1. आणि हा 1 स्क्वेअर म्हणजे आला 1 आणि इंटू 1/, हा कॉन्स्टंट 4πε0. पायची किंमत तुम्हाला माहिती आहे 3.14 ε0. ε0 म्हणजे हा काय असतो, तर परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम असते. ε0 ची व्हॅल्यू देखील तुम्हाला जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस मी तुम्हाला ती सांगेल, त्याची पण व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू ठरलेली असते. ओके. मग आता हे किती आलं, mv²/r = 1/4πε0 Q1 Q2 R². ओके. हे झालं प्रोटॉन, एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन मधलं. आता या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये समजा असं म्हणूयात की Z नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो Z आहे. आणि त्याच्यावरचा चार्ज किती असतो, प्रोटॉनवरचा चार्ज, एका प्रोटॉनवर तेवढाच चार्ज असतो जेवढा इलेक्ट्रॉनवर असतो. एक चार्ज तो तुम्ही E ने दाखवू शकता. ओके. फक्त तो प्लस चार्ज असतो, 1.6 × 10⁻⁹ कुलॉम एवढा तो चार्ज असतो. मग आपण इथे म्हणूयात की ZE. ओके. हा झाला ZE, हा झाला न्यूक्लियस वरचा चार्ज. आणि E म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन. ओके. हा इलेक्ट्रॉन मी सध्या काढत नाहीये, आपण फक्त एका इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय. एक इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला ZE नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, तर ते ZE चार्ज आहे त्या प्रोटॉनवरचा, हा जो चार्ज आहे आणि हा दुसरा चार्ज यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे Q1 Q2 झालं. ओके. आता इलेक्ट्रॉनवरचा चार्ज मायनस आहे, तर त्याच्याऐवजी आपण इकडे मायनस साइन घेतले नाही, इकडे, तर मग मॅग्नेट्यूड घेऊयात त्याचं. किंवा अदरवाइज तुम्ही असंही करू शकता की सेंट्रिपेटल फोर्स = इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे जे मॅग्नेट्यूड आहे mv²/r, आणि हे काय असेल, कशाने बॅलन्स झालाय, तर 1/4πε0 ZE × E डिवायडेड बाय R². ओके. हे झालं त्याचं फर्स्ट पॉच्युलेट. लक्षात ठेवायचं फर्स्ट पॉच्युलेट काय आहे, की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड द सेंट्रिपेटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन दॅट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. हे झालं फर्स्ट पॉच्युलेट. सेकंड पॉच्युलेट काय आहे त्याचं, पॉच्युलेट नंबर 2. ओके. सेकंड पॉच्युलेट मध्ये तो काय सांगतो, बोहर काय म्हणतो की these orbits आर स्टेशनरी ऑर्बिट्स. म्हणजे हे जे ऑर्बिट आहेत ते स्टेशनरी आहेत, ते स्थिर आहेत, ते ऑर्बिट चेंज होत नाहीत. these orbits आर स्टेशनरी ऑर्बिट where angular momentum is balanced by some quantity. मग ती क्वांटिटी कोणती ती त्यांनी सांगितली. आधी आपण अँग्युलर मोमेंटम काय हे समजावून घेऊयात. तुम्हाला माहिती आहे लिनियर मोमेंटम म्हणजे काय, त्याला संवेग असं म्हणतो आपण. ओके. तो कशाने डिनोट केला जातो, तर मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे एखाद्या पार्टिकलचं मास जर m असेल, म्हणजे 50 kg वगैरे काय जे असेल त्याला आपण मास असं म्हणतो. त्याच्यामधलं मॅटर जे असेल त्याला मासने डिनोट केलं जातं, m. आणि व्हेलॉसिटी, त्या पार्टिकलला समजा व्हेलॉसिटी मिळाली असेल 50 मीटर/सेकंड, काय जी व्हेलॉसिटी असेल त्याची, डिस्टन्स अपॉन टाइम, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. ही व्हेलॉसिटी आणि हे जे मास आहे यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण म्हणतो लिनियर मोमेंटम, P. ओके. लिनियर मोमेंटम म्हणजे आता एखादी 10 kg ची जी वस्तू आहे ती x डायरेक्शननी चालली आणि त्याची व्हेलॉसिटी x डायरेक्शनला किती आहे, तर ती आपण सांगतो 10 मीटर/सेकंड. ही झाली x डायरेक्शन. ओके. याची व्हेलॉसिटी. तर मग याच्यावर मोमेंटम किती असेल, लिनियर मोमेंटम, ते आपण असं दाखवतो 10 × 10 इन x कॅप डायरेक्शन, मीटर/सेकंड, इथे kg येईल. मग किती झालं हे 10 × 10 100 आणि kg मीटर/सेकंड. ओके. इन x कॅप डायरेक्शन. हे झालं त्याचं लिनियर मोमेंटम. सिमिलरली ज्यावेळी ही वस्तू लिनियर डायरेक्शननी न जाता, म्हणजे एका लाईन मध्ये न जाता ती सर्क्युलर डायरेक्शनने फिरते. ओके.
जसं त्याला लिनियर डायरेक्शनने जाताना लिनियर मोमेंटम असतं, तसंच ती ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते त्यावेळेस त्याला दुसरं एक मोमेंटम असतं, त्याला आपण म्हणतो अँग्युलर मोमेंटम. अँगल मध्ये फिरते. अँग्युलर सर्कल मध्ये काय आपण मोजतो, लाईन मोजण्याच्या ऐवजी, डिस्टन्स मोजण्याच्या ऐवजी आपण अँगल मोजत जातो. ओके, जे 30 डिग्री, 45 डिग्री किंवा 60 डिग्री, 90 डिग्री अशा पद्धतीने आपण अँगल मोजतो. म्हणून हे जे मोमेंटम आहे सर्क्युलर मोशन मध्ये असणारं मोमेंटम त्याला आपण अँग्युलर मोमेंटम अशा पद्धतीने डिनोट करतो. आणि त्याचं जे सिम्बॉल आहे तो आहे एल. आणि तो म्हणजे काय असतो तर हा आर आणि पी यांचं मल्टिप्लिकेशन जे असतं ते म्हणजे एल असतं. ओके, आर आणि पी चं मल्टिप्लिकेशन. आणि तेच त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता की आता हे झालं एम व्ही. जर मला एल लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, तो एम व्ही आर. कारण एम व्ही म्हणजे पी आहे आणि आर म्हणजे काय आहे हे मी मॅग्निट्यूड दाखवते, कारण आपल्याला व्हेक्टर मध्ये जास्त जायचं नाही डीप मध्ये. एम व्ही आर हे काय असेल तर त्या अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड असेल. मग आता तुम्हाला अँग्युलर मोमेंटम समजले काय. ओके, एम व्ही लिनियर मोमेंटम आणि आर किंवा जे डिस्टन्स असेल त्या चार्ज पार्टिकल मधलं त्याचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते काय असणार आहे या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम असणार आहे. सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगितलं बोहरने, हे अँग्युलर मोमेंटम एम व्ही आर हे कशाने बॅलन्स होत आहे, हे कशाने बॅलन्स होत आहे तर ह्या स्टेशनरी ऑर्बिट मध्ये दिस इज बॅलन्स्ड बाय or this is always equal to some quantity which is nh/2 pi. ओके, हा n काय आहे तर n आहे इंटिजर. इंटिजर कशाला म्हणायचं तर 1 2 3 4 हे जे पॉझिटिव्ह नंबर आहेत सगळे होल नंबर्स. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मायनस वगैरे घेणार नाहीये, हे पूर्ण पॉझिटिव्ह झाले. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि दशांश म्हणजे डेसिमल पॉइंटचे नंबर येणार नाहीत, होल पूर्ण नंबर्स येणार याच्यामध्ये पूर्ण 1 2 3 4. हा जो आहे नंबर तो होल असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि तो मल्टिपल मध्ये असेल कशाच्या 3h/2 पायच्या. याची इथे काय आहे तर याची आहे प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, प्लँक्स नावाच्या सायंटिस्टने या कॉन्स्टंटचा शोध लावला आहे त्यामुळे त्या कॉन्स्टंटला म्हटलं जातं प्लँक्स कॉन्स्टंट. आणि पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14. जसं आता इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ई ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली नाहीये. ई ची व्हॅल्यू आणि एच ची व्हॅल्यू आपण प्रॉब्लेम चॉईस परत बघणार आहोत. त्या व्हॅल्यूज ठरलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज फिक्स असतात. कोणकोणती कॉन्स्टंट आपण आतापर्यंत बघितले, एक म्हणजे एप्सिलॉन नॉट आणि दुसरं म्हणजे एच. ओके, एच आहे प्लँक्स कॉन्स्टंट. एप्सिलॉन नॉट काय आहे तर परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. आता इथे काय सांगितलं त्याने, electrons are revolving in the stationary orbits where angular momentum is always equal to the integral multiple of h/2 pi. इंटिग्रल मल्टिपल याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये कोणत्या कशाच्या h/2 pi. h/2 pi लाच h क्रॉस असं लिहिलं जातं. ओके, h क्रॉस म्हणजेच h/2 pi. ज्यावेळेस n ची किंमत तुम्ही 1 पुट कराल h/2 pi ची जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे त्यातलं पहिल्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम असणार. त्याच वेळेस तिथे तो ऑर्बिट प्रेझेंट असणार. ओके, सेकंड स्टेशनरी ऑर्बिट कोणतं असेल ज्यावेळेस तुम्ही n ची व्हॅल्यू 2 पुट कराल 2 टाइम्स h/2 pi त्याचं जे अँग्युलर मोमेंटम असेल तेवढीच व्हॅल्यू फक्त त्या सेकंड ऑर्बिटची असणार. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज बॅलन्स असतील, ह्या व्हॅल्यूज इक्वल असतील तेवढेच ऑर्बिट तिथे प्रेझेंट असणार. म्हणजे ह्याने काय सांगितलं बोहरने, बघा तुम्ही रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये त्याने पोझिशन सांगितली नव्हती की इलेक्ट्रॉन्स कुठे असू शकतात, त्याने फक्त सांगितलं ती रिव्हॉल्व होतात इलेक्ट्रॉन भोवती. पण बोहरने हे पण सांगितलं की जिथे ह्या व्हॅल्यूज बॅलन्स होतील त्याच फक्त ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असणार आहेत, त्याच फक्त ऑर्बिट्स इलेक्ट्रॉनला मूव्ह होण्यासाठी किंवा रिव्हॉल्व होण्यासाठी अवेलेबल असणार आहेत. ओके, हे झालं त्याचं सेकंड पॉस्ट्युलेट. आता थर्ड पॉस्ट्युलेट त्याने काय सांगितलं, थर्ड पॉस्ट्युलेट काय होतं की समजा आता इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि इथे हे समजा आपण असं कन्सिडर करूयात की हा न्यूक्लियस आहे, हे फर्स्ट ऑर्बिट आहे जिथे n ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली nh/2 pi मध्ये आणि इथे दुसरं ऑर्बिट आहे. ओके, आणि तिथे ते अँग्युलर मोमेंटम आणि nh/2 pi बॅलन्स झालेले आहेत. तर ह्या दोन ऑर्बिट्स मध्ये हे दोन ऑर्बिट्स आहेत. तर त्याने काय सांगितलं बोहरने की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट, म्हणजे ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन इथून इथे उडी घेईल. ओके, जम्प झाला कुठे हायर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम higher energy orbit to lower energy orbit, it emits some radiations.
तो काहीतरी रेडिएशन इमिट करणार आहे. किती रेडिएशन इमिट करणार आहे किंवा काय एनर्जीची व्हॅल्यू असणार आहे, तर द इमिटेड radiation, energy of the emitted radiation is equal to h nu. ओके, h nu म्हणजे काय मी तुम्हाला सांगते 2 मिनिटांमध्ये. तर समजा त्याने काय सांगितलं की समजा इथे जो ऑर्बिट आहे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती, आपण असं अज्युम करूया की E2. ओके, बाहेरच्या साईडचं ऑर्बिट आहे म्हणून त्याला E2 म्हणूया. हे आतल्या साईडचं आहे, न्यूक्लियसच्या जवळचं आहे म्हणून याला आपण काय म्हणूया, फर्स्ट ऑर्बिट. आणि त्याची एनर्जी, ह्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे E1. हे एनर्जी, इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे E2. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम higher energy orbit to lower energy orbit, it emits some energy radiations who has energy equal to h nu. म्हणजे E2 minus E1 काय असेल तर h nu. ओके, h nu एवढी त्याची एनर्जी असणार आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला काय कळलं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा हायर एनर्जी ऑर्बिट मधून लोअर एनर्जी ऑर्बिट मध्ये जाईल त्यावेळी ती जी एनर्जी इमिट करणार आहे, ते जे रेडिएशन इमिट करणार आहे त्या इमिटेड रेडिएशनची एनर्जीची व्हॅल्यू किती असेल तर h म्यू असणार आहे. या ठिकाणी h म्हणजे आपण जो आधी बघितला होता तो सेम प्लँक्स कॉन्स्टंट, आणि म्यू म्हणजे काय असेल तर म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं, तर समजा एखादा पार्टिकल आहे. ओके, हा तो पार्टिकल व्हायब्रेट होतोय त्याच्या सेंटर पोझिशन होती. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही झोका घेता ना, झोका इथून स्टार्ट करता, पुढे जातो, परत मागे येतो, परत सेंटरला जातो, परत पुढे जातो, परत मागे येतो. म्हणजे काय झाले, व्हायब्रेशन झाले टू अँड फ्रो मोशन मध्ये. म्हणजे असं इमेजिन करा की हा सेंटर पॉइंट आहे, सेंट्रल इक्विलिब्रियम पॉइंट आहे. हा पार्टिकल वर जातो, परत खाली येतो, वर जातो, परत खाली येतो. अशा पद्धतीने व्हायब्रेशन चालू आहे. तर एका सेकंदामध्ये हे किती व्हायब्रेशन्स होतात याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. सेम आता काय होतं की या टर्म मध्ये, एनर्जीच्या टर्म मध्ये आपण कशा पद्धतीने हे बोलतो, तर ही जी व्हॅल्यू आहे याला म्हणजे समजा ही एनर्जी वेव्ह आहे. एनर्जी वेव्ह मध्ये काय सांगितलेलं आहे की एका सेकंदामध्ये जेवढे व्हायब्रेशन्स असतील, समजा किती व्हायब्रेशन आहेत, हे इथून इथं एक हाफ झाला, परत इथपर्यंत येईपर्यंत 1 कंप्लीट झाला. ओके, इथपर्यंत 2 कंप्लीट झाला. समजा आपण असं अज्युम करूया की इथपर्यंत येईपर्यंत 1 सेकंद पूर्ण झाला. ओके, मग 1 सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन झाले, किती ऑसिलेशन्स कंप्लीट झाले, 1 आणि 2. एका सेकंदामध्ये 2 ऑसिलेशन्स कंप्लीट झाले. म्हणजे याची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती असेल तर 2 हर्ट्झ. ओके, 2 हर्ट्झ म्हणजे 2 रोटेशन्स इन 1 सेकंड, 2 रोटेशन्स पर सेकंड. ही झाली याची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. आता वेव्हलेंथ कशाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ याच्यामध्ये देखील एक संबंध आहे. वेव्हलेंथ म्हणजे काय, तर हे रोटेशन पूर्ण कंप्लीट होत असताना इथे रोटेशन कंप्लीट झालं, एक ऑसिलेशन, हे सेंटर पासूनचं जे डिस्टन्स आहे इथपर्यंत, ह्या डिस्टन्सला म्हणजे ही वेव्ह झाली एक. ओके, ह्या वेव्ह मध्ये हे जे डिस्टन्स आहे इथपासून हा पार्टिकल अप साइडला जाऊन परत त्याच पोझिशनला येईपर्यंत हे जे आहे डिस्टन्स. ओके, डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह ट्रफ किंवा सक्सेसिव्ह क्रिस्ट असंही म्हटलं जातं. तर हा जो हिल पॉइंट आहे, ओके, हा हिल पॉइंट म्हणजे आता इथून स्टार्ट झाला, इथं आला, परत खाली गेला, परत वर गेला, हे जे सक्सेसिव्ह पॉइंट्स आहेत या दोन्ही मधलं डिस्टन्स किंवा सक्सेसिव्ह ट्रफ्स. ओके, तर हे जे दोन्ही मधलं पॉइंट आहे, दोन्ही सक्सेसिव्ह पॉइंट्स मधलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत तर वेव्हलेंथ असं म्हणणार आहोत. वेव्हलेंथ म्हणजे काय, लॅम्बडा. ह्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स हे तेवढंच असेल जेवढं ह्या 2 पॉइंट मधलं असेल, हे तेवढंच असेल जेवढं ह्या 2 पॉइंट मधलं असेल. हे लॅम्बडा आहे. आणि म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा. लॅम्बडा हे डिस्टन्स आलं म्हणजे त्याचं युनिट काय आलं, मीटर किंवा सेंटीमीटर. आणि म्यूचं युनिट काय आलं की रोटेशन्स पर युनिट सेकंद, त्यालाच आपण हर्ट्झ असं म्हणतो. मग ह्या दोन्ही मध्ये काय रिलेशन आहे तर ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. ओके, v इज इक्वल टू एन लॅम्बडा किंवा म्यू लॅम्बडा. आपण आता म्यू वापरतो आहोत म्हणून याला मी म्यू म्हणते, आणि v च्या ऐवजी व्हेलॉसिटीला आपण c म्हणूया. ओके, कारण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल बोलतोय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण असं म्हणतो लाईट व्हेलॉसिटीने ते फ्लो होतात. मग लाईट व्हेलॉसिटी किती आहे तर c, आणि म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की c जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा तिसरा कॉन्स्टंट आलाय हा इथे c. आणि म्यू लॅम्बडा, म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग ही जर व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ जर एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी व्हॅल्यू कमी व्हायला हवी, तरच ही व्हॅल्यू कॉन्स्टंट येईल. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल 6 आहे आणि तुम्ही म्हणताय की 2 × 3 = 6.
ओके, तर 6 आपल्याला इथे कॉन्स्टंट ठेवायचा आणि 2 ची व्हॅल्यू मी वाढवली 3 केली, तर ह्या 3 ची व्हॅल्यू कमी झाली पाहिजे. ती किती झाली पाहिजे? 2 झाली पाहिजे. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली तर वेव्हलेंथ डिक्रीज होते. फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली तर वेव्हलेंथ डिक्रीज होते. लक्षात ठेवायचं. आपल्याला हे परत परत येणार आहे पुढचे पॉईंट शिकताना. आता या ठिकाणी मी तुम्हाला तिसरा पोस्टुलेट सांगितलंय की when electron jumps from higher energy orbit to the lower energy orbit, it emits some energy radiations who has energy equal to h mu. ओके, जे एनर्जी बाहेर पडणार हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जाताना ती एनर्जी किती असणार आहे? तर h mu असणार आहे. म्यू म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू असणार आहे हर्ट्झ मधली. एका सेकंदात किती रोटेशन्स आहेत त्या वेव्हचे, आणि h म्हणजे काय असणार आहे? तर प्लँक्स कॉन्स्टंट. हे झाले 3 पोस्टुलेट्स. परत एकदा आपण रिवाइज करूया. 3 पोस्टुलेट्स कोणकोणते होते? तर सगळ्यात पहिलं पोस्टुलेट होतं की इलेक्ट्रॉन्स आर revolving around the nucleus where the centripetal force is balanced by the electrostatic force. Coulomb's electrostatic force 1/4 pi epsilon naught Ze into E divided by R square. हा E into E आपण E square असाही लिहू शकतो. E हा चौथा कॉन्स्टंट आहे इथे. E स्मॉल e ची व्हॅल्यू पण असते 1.6 into 10⁻19 कुलम. हे आपण व्हॅल्यू बघणार आहोत पुढे. हे सगळ्या व्हॅल्यू बघणार आहोत. E म्हणजे काय असतो? तर चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरचा किंवा प्रोटॉनवरचा. हे फर्स्ट पोस्टुलेट होतं. सेकंड पोस्टुलेट काय होतं की द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन स्टेशनरी ऑर्बिट्स वेअर angular momentum L mvr is equal to integral multiple of h upon 2 pi. हे होतं आपलं सेकंड पोस्टुलेट. आणि थर्ड पोस्टुलेट काय होतं? when electron jumps from higher energy orbit to lower energy orbit it emits energy radiations having energy h nu. nu म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, हे झाले 3 पोस्टुलेट्स. आता हे जे 3 पोस्टुलेट्स आहेत, आपण या 3 पोस्टुलेट्स वरून जर आपण कंपॅरिझन केलं तर आपण या 3 पोस्टुलेट्स वरून ती रेडियस किती असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता मी जर सांगितलं की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि इथे इलेक्ट्रॉन फिरतोय, तर मग ही इलेक्ट्रॉन आणि हा न्यूक्लियस याच्यामधली जी सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस किती आहे ती आपण काढू शकतो. ती कशी काढता येईल? तर बघा इथे इक्वेशन दिसते आपल्याला. पहिलं पोस्टुलेटचं इक्वेशन दिसतंय. ओके, टू कॅल्क्युलेट द रेडियस. रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची? तर फर्स्ट पोस्टुलेट वरून बघा तुम्ही. लेफ्ट साइडला डिनॉमिनेटरला r आहे, राइट साइडला r स्क्वेअर आहे. लेफ्ट साइडला डिनॉमिनेटरचा r आहे, तो राइट साइडला गेल्यानंतर काय होणार आहे? मल्टिप्लाय मध्ये r जाणार आहे. ओके, इथे 1 शिल्लक राहिला. हा r आणि हा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे 2 r आहेत. r into r आहे. ओके, आणि इथे एक r आहे. हा r आणि हा r कॅन्सल होईल. काय शिल्लक राहिलं? 1/4 pi epsilon naught Ze square by r. ओके, इज इक्वल टू mv स्क्वेअर. आणि इथे बघा इथे काय आहे? तर L इज इक्वल टू mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. आता या ठिकाणी mv स्क्वेअर आहे, या ठिकाणी mvr आहे. ओके, तर हा r आपण राइट साइडला नेऊया. काय होईल? हा r राइट साइडला नेल्यानंतर इथे येईल nh अपॉन 2 पाय r. ओके, मी फक्त स्लाइटली फर्स्ट पोस्टुलेट मध्ये r फक्त कॅन्सल केला. सेकंड पोस्टुलेट मध्ये इथे mv स्क्वेअर आहे, सेम दिसावं काहीतरी म्हणून मी इकडे r राइट साइडला नेला. इथे काय आलं? nh अपॉन 2 पाय r. आता इथे बघा की इथे mv स्क्वेअर आहे आणि इथे फक्त काय आहे? mv आहे. मग आपण काय करूयात की हा इथे mv स्क्वेअर असल्यामुळे आपण हा m राइट साइडला नेऊया. ओके, m काय आला? राइट साइडला नेला, तर हा r कॅन्सल होऊन गेलाय. ओके, काय येईल इथे? m r आला. ओके, m राइट साइडला नेल्यामुळे इथे v स्क्वेअर शिल्लक आहे. इथे पण काय करूयात आपण? m राइट साइडला नेऊया. हा डिनॉमिनेटरला गेला. ओके, इथे आता v शिल्लक आहे, इथे v स्क्वेअर. आपण लेफ्ट साइड आणि राइट साइड आपल्याला बॅलन्स करायचा. इथे v स्क्वेअर आहे, जर आपल्याला हा पण v स्क्वेअर हवा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथे स्क्वेअर करावं लागेल. पण लेफ्ट साइडचा स्क्वेअर म्हणजे राइट साइडचा पण स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे इथे येईल n स्क्वेअर, इथे येईल h स्क्वेअर, इथे येईल r स्क्वेअर, इथे 2 चा स्क्वेअर येईल 4, पायचा स्क्वेअर काय येईल? पाय स्क्वेअर, आणि m आहे तर m चा काय होईल? इथे स्क्वेअर होईल. ओके, काय मिळालं आपल्याला इथे? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन्स आहेत. तर त्याची लेफ्ट साइड जी आहे डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे काय?
डिनॉमिनेटर 1 नाही लिहिला तरी चालतो. ओके, मग आता इथे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची लेफ्ट साइड सेम आहे, म्हणजे राईट साइड पण काय असणार आहे, सेम असणार आहे. मग ती आपण इथे लिहूयात. आपण काय येईल इथे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट झेड ई स्क्वेअर डिवायडेड बाय आर एम इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर. ओके, आता काय करायचंय, आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायची, म्हणजे आर कॅल्क्युलेट करायचंय. मग काय करायचं, फक्त हा आर जो आहे तो लेफ्ट साइडला आणायचा, बाकी सगळा पार्ट राईट साइडला जाऊन द्यायचा. फक्त आर ठेवायचा लेफ्ट साइडला, जेणेकरून आपल्याला फक्त आर ची व्हॅल्यू मिळेल. मग आता हा आर स्क्वेअर आहे तो डिनॉमिनेटरला आहे, मला जर तो लेफ्ट साइडला आणायचा असेल तर तो मल्टिप्लाय मध्ये येईल. हा आर स्क्वेअर आला डिनॉमिनेटर मधून इकडे, काय येईल इथे आर स्क्वेअर. ओके, हा झेड मल्टिप्लाय मध्ये आहे, तो इकडे गेल्यानंतर काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल. ई स्क्वेअर मल्टिप्लाय मध्ये आहे, तो पण काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल. हा 4 पाय डिनॉमिनेटरला आहे छेदस्थानी, तो न्यूमरेटरला जाईल 4 पाय एप्सिलॉन नॉट. ओके, हा पण निघून गेला. यम आहे मल्टिप्लाय मध्ये, तो डिनॉमिनेटरला आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, न्यूमरेटरला जाईल. ओके, यम पण निघून गेला. काय शिल्लक राहिले बघा, आर स्क्वेअर आणि आर. आर स्क्वेअर म्हणजे काय, आर इंटू आर, आणि हा आर म्हणजे आर आर परत कॅन्सल होईल. खाली काय शिल्लक राहिले इथे आर. मग काय आला इथे, काय काय कॅन्सल होते बघा एकदा. इथे 4 कॅन्सल झालाय. हा पाय स्क्वेअर आहे, म्हणजे पाय इंटू पाय, आणि हा पाय म्हणजे पाय आणि एक पाय काय झाला, कॅन्सल झाला. इथे पण यम स्क्वेअर आहे, स्क्वेअर कॅन्सल होईल यमला, कारण यम स्क्वेअर म्हणजे काय होता, यम इंटू यम, म्हणजे यम यम कॅन्सल झाला, एकच यम शिल्लक राहिला. आणि वरती काय शिल्लक राहिलं, तर आर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय झेड ई स्क्वेअर पाय आणि यम. समजा आपण हायड्रोजन ऍटम जर कन्सिडर केला, तर हायड्रोजन ऍटम साठी ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनचा नंबर किती असतो, 1, कारण हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन असतो आणि एकच इलेक्ट्रॉन असतो, म्हणून प्रोटॉनचा नंबर काय येईल, झेड इज इक्वल टू 1. ओके, मग काय काय मिळालं बघा इथे, एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर पाय आणि यम. आता ह्या इक्वेशन वरून तुमच्या काय लक्षात येईल की जर इलेक्ट्रॉनच्या मासची व्हॅल्यू, ओके इलेक्ट्रॉनचं मास फिक्स आहे, इलेक्ट्रॉनच्या मासची व्हॅल्यू जर मी इथे पुट केली, पाय त्याची व्हॅल्यू जर मी पुट केली, ती पण कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती आहे. ई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की ई वर किती चार्ज असतो, ती जर इथे पुट केली, एच ची व्हॅल्यू प्लॅंक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट केली, एप्सिलॉन नॉट म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, 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 ह्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला एक पूर्ण कॉन्स्टंट नंबर मिळणार आहे. ओके, म्हणजेच आर हा इज इक्वल टू सम कॉन्स्टंट सी इंटू एन स्क्वेअर. ओके, मग हेच इक्वेशन तुम्ही असे लिहू शकता की आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, कारण कॉन्स्टंटची व्हॅल्यू तर तीच राहणार आहे, जशी जशी एन ची व्हॅल्यू चेंज होत जाईल तशी फक्त आर ची व्हॅल्यू चेंज होत जाणार आहे. मग पहिल्या ऑर्बिट साठी एन ची व्हॅल्यू तुम्ही किती ठेवाल, ऑब्विसली एन इज इक्वल टू 1, म्हणजे पहिल्या ऑर्बिट साठी जर मी एन 1 पुट केला तर आर इज इक्वल टू काय येणार आहे, सी. ओके, एन इज इक्वल टू 1 पुट केला. आता एन इज इक्वल टू 2 साठी काय व्हॅल्यू येईल, एन इज इक्वल टू 2, 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे आर काय येईल, R2 इज इक्वल टू 4 टाइम्स सी. सी म्हणजे काय, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू, या कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू असेल ती. म्हणजे आता समजा हे न्यूक्लियस असेल आणि ही हा न्यूक्लियस आहे, आणि समजा ही तुमची रेडियसची व्हॅल्यू आली, म्हणजे या कॉन्स्टंटची जी सगळी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणून जी व्हॅल्यू येणार आहे त्यांनी तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळणार आहे, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधली रेडियस मिळणार आहे. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही सेकंड ऑर्बिट ड्रॉ करणार आहे ते कुठे असणार आहे, तर ह्या रेडियसच्या जी फर्स्ट रेडियस असणार आहे त्याची किती टाइम्स व्हॅल्यू आहे बघा, ही 4 टाइम्स लांब असणार आहे. म्हणजे आर जे असेल समजा हे एवढं आहे, तर ओके ही जी व्हॅल्यू असणार आहे 4 टाइम्स ऑफ दिस आर, इतक्या लांब सेकंड ऑर्बिट असणार, तिथं दुसरे इलेक्ट्रॉन्स असणार. अशा पद्धतीने तुम्ही ऑर्बिटच्या व्हॅल्यू ड्रॉ करू शकता. एन इज इक्वल टू 3 साठी तर 9 टाइम्स येईल, म्हणजे याच्या 9 टाइम्स लांब, या आरच्या 9 टाइम्स लांब तिसरं ऑर्बिट असणार आहे, त्यावरून तुम्हाला तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढता येणार आहे. ओके, अशा पद्धतीने रेडियस काढली जाते. आता एक क्विक रिव्हिजन घेऊयात, जेणेकरून तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो हे क्लिअर होईल. आजच्या लेक्चर मध्ये आपण सगळ्यात पहिलं पॉच्युलेट बघितलं. ज्या पहिल्या पॉच्युलेट मध्ये आपण काय बघितलं की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट्स
where centripetal force is balanced by Coulomb's electrostatic force आणि त्याची व्हॅल्यू किती असते 1/4πε0. पहिला चार्ज दुसरा चार्ज म्हणजे आता इथे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस आणि डिवाइडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे r². ओके, हे झालं फर्स्ट पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगितलं, द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन स्टेशनरी ऑर्बिट्स. ते ऑर्बिट जे असतात ते स्टेशनरी आहेत, फिक्स आहेत. स्टेशनरी ऑर्बिट्स व्हेअर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. अँग्युलर मोमेंटम mvr and it is equal to the इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. h म्हणजे काय असेल इथे प्लँक्स कॉन्स्टंट. आणि तिसरा पॉस्ट्युलेट आपण बघितलं, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट. ओके, हायर एनर्जी ऑर्बिट मधून लोअर एनर्जी ऑर्बिट मध्ये जम्प्स करतील त्यावेळेस त्यांच्या एनर्जी मधला जो डिफरन्स असेल तो एनर्जी रेडिएशनच्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल, म्हणजे लाईट इमिट होईल. तो ज्यावेळेस बाहेरून खाली पडतो त्यावेळेस. आणि ती जी लाईट इमिट होणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे म्यू आणि त्याची टोटल एनर्जी किती असेल h म्यू. ओके, h म्यू म्हणजे ही या दोन्ही मधला एनर्जी डिफरन्स असणार आहे, हायर एनर्जी ऑर्बिट आणि लोअर एनर्जी ऑर्बिट मधला. म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ मध्ये काय रिलेशन असेल तर c इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ आणि c म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट, कारण आपण आता इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल बोलतोय. व्हेलॉसिटी ऑफ लाईट आणि म्यू म्हणजे काय असेल फ्रिक्वेन्सी. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, mvr म्हणजे अँग्युलर मोमेंटम. आणि मग आपण रेडिएशनचे रेडियस जे आहे त्याचे कॅल्क्युलेशन्स केले. कशा पद्धतीने केले कॅल्क्युलेशन, तर सगळ्यात पहिलं आपण पहिल्या पॉस्ट्युलेट वरून ही व्हॅल्यू घेतली की mv²/r इज इक्वल टू 1/4πε0 ZE म्हणजे e² डिवाइडेड बाय r². मग आपण काय केलं की सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये आपल्याला इथे mvr आहे, इथे पण v आहे, इथे पण v आहे. मग आता v चा पार्ट फक्त इथे ठेवूयात. r जो आहे तो राईट साइडला नेला, डिनॉमिनेटरला इकडे काय होईल न्यूमरेटरला जाईल. हा m जो आहे न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला येईल. इथे आला m, हे r² आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो r × r. हा r या r ला कॅन्सल होईल. ओके, आणि मग खाली काय शिल्लक राहील 1/4πε0 ZE² डिवाइडेड बाय r कॅन्सल झाला r × m आणि ही व्हॅल्यू असेल v². हे इक्वेशन मिळालं आपल्याला. इक्वेशन आपण याला म्हणूया फर्स्ट. सेकंड इक्वेशन आपल्याला मिळालं 2 mvr इज इक्वल टू nh/2π. mvr इज इक्वल टू nh/2π. पण मी तुम्हाला सांगितलं की इथे v² आहे. आपल्याला से बॅलन्स करणार इक्वेशन जे आहेत ते कम्पेअर करण्यासाठी इथे पण v²च हवा आहे. सुरुवातीला आपण फक्त v ठेवूयात. काय मिळेल मग आपल्याला r मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आला डिनॉमिनेटरला येईल. m मल्टिप्लाय मध्ये आहे तो पण इकडे जाऊन काय होईल डिनॉमिनेटरला येईल. ओके, आणि इथे v आहे, इथे v² आहे. आपल्याला दोन्ही इक्वेशन कंपेअर करायचे आहेत म्हणून आपण काय करूया सगळ्याचा स्क्वेअर करूया. म्हणजे इथे स्क्वेअर येईल, इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर. ओके, मग आपल्याला हे मिळालं इक्वेशन नंबर सेकंड. मग आपण काय केलं की v² LHS सेम आहेत, RHS सेम करूयात. म्हणजे सेम असतील, LHS जर सेम असेल तर RHS सेम असतील. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वेशनची सेम असेल तर राईट हँड साइड पण काय असेल सेम असेल. काय ती 1/4πε0 ZE² डिवाइडेड बाय rm इज इक्वल टू n² h² हा पार्ट बरोबर हा पार्ट डिवाइडेड बाय 2² किती असतो 4π² r² m². आता आपल्याला काय काढायचंय रेडियस काढायची. मग r चा पार्ट जो आहे तो सगळा लेफ्ट साइडला न्यायचा, बाकी सगळा पार्ट राईट साइडला ठेवायचा. हा r चा जो पार्ट आहे तो लेफ्ट साइडला आणूया. r चा पार्ट लेफ्ट साइडला आणला काय मिळेल मला इथे r². ओके, आणि हा पार्ट r² चा लेफ्ट साइडला आला, न्यूमरेटरला गेला r². हा r मी इथेच ठेवला, तो डिनॉमिनेटरला आहे इज इक्वल टू हा पार्ट n² h² डिवाइडेड बाय 4π² m². हा याचा उरलेला पार्ट आणि इथे r ठेवलाय, बाकीचा पार्ट सगळा राईट साइडला न्यायचा. ZE² न्यूमरेटरला आहे तो ZE² डिनॉमिनेटरला जाईल. काय होईल इथे ZE² आणि
4 पाय एप्सिलॉन नॉट डिनॉमिनेटरला आहे, तो 4 पाय एप्सिलॉन नॉट न्यूमरेटरला जाईल. काय शिल्लक राहिले अजून यम इथे. ओके, आता आर स्क्वेअरला आर ने जर भागलं म्हणजे आर स्क्वेअर म्हणजे काय होतं आपला आर इंटू आर, तर आर आर कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त आर शिल्लक राहील. आणि इथे काय काय कॅन्सल होते ते बघा. आर इज इक्वल टू कॅन्सल झालेला पार्ट 4 ला 4 कॅन्सल झाला. हा पाय होता तो इथे पाय स्क्वेअर आहे, स्क्वेअरची व्हॅल्यू कॅन्सल होईल कारण इथे काय आहे पाय स्क्वेअरच्या ऐवजी मी असं लिहिते पाय इंटू पाय. ओके, पाय पायला कॅन्सल झाला, काय शिल्लक राहिला इथे पाय. एन स्क्वेअरला कॅन्सल होणार आहे का नाही, एन स्क्वेअर जसाची तसा. एच स्क्वेअर नाही कॅन्सल करायला कोणी नाही, मग एच स्क्वेअर जसाची तसा इंटू पाय कॅन्सल झालेला आहे, 4 कॅन्सल झाला, एप्सिलॉन नॉट यम डिवायडेड बाय. ओके, यम कॅन्सल करायला आहे का, ओके आहे, इथे यम स्क्वेअर आहे म्हणजे यम इंटू यम. हा यम ला कॅन्सल झाला, यम कॅन्सल झालाय. खाली डिनॉमिनेटरला काय काय शिल्लक राहिलं, एक पाय गेलाय खाली शिल्लक राहिला पाय, एक यम गेला खाली शिल्लक राहिला यम आणि झेड ई स्क्वेअर. ओके, झेड ई स्क्वेअर. आता इथे जसं मी तुम्हाला सांगितलं एच कॉन्स्टंट आहे, एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट, यम कॉन्स्टंट, ई स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. ॲटॉमिक नंबर हायड्रोजन साठी जर कन्सिडर केला तर तो काय येईल 1 येईल. ओके, हायड्रोजन साठी आपण रेडियस काढूयात, रेडियसची व्हॅल्यू ही 1 आहे. आता इथे काय येत आहे, हा सगळा पार्ट बाकीचा एवढा पार्ट काय आहे कॉन्स्टंट, फक्त एन व्हॅरी होतोय. एन कशावर डिपेंड आहे, एन म्हणजे इंटिग्रल आहे, 1 2 3 4 अशा त्याच्या व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. मग आपल्याला जर फर्स्ट रेडियस काढायची असेल तर आपण कशी काढणार, r1 इज इक्वल टू हा जो कॉन्स्टंट आहे त्याची जी व्हॅल्यू असेल ती c आणि इथे n ची व्हॅल्यू ठेवायची 1 चा स्क्वेअर किती येईल तो 1. म्हणजे ही जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू असणार आहे कॉन्स्टंट, हा जो कॉन्स्टंट पार्ट आहे तो काय असणार आहे आपली रेडियस असणार आहे. ओके, या ऑर्बिट साठीची सेकंड रेडियस काय येणार आहे, ऑर्बिटची सेकंड ऑर्बिट काय असेल तर r2 इज इक्वल टू n स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल 2 स्क्वेअर इनटू धिस कॉन्स्टंट. 2 स्क्वेअर काय तो 4. म्हणजे याचा मीनिंग काय झाला तर जसं जसं आपण बाहेरच्या ऑर्बिट कडे जाऊ तशी तशी त्या बाहेरच्या ऑर्बिटची रेडियस काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि ती व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार आहे तर n स्क्वेअर वर डिपेंड असणार आहे. म्हणजेच r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. जर पहिली रेडियस r1 असेल तर दुसरी रेडियस 4 टाइम्स r1 असेल, कॉन्स्टंट म्हणजेच r1 आलाय ना आपला, 4 टाइम्स r1 असेल. तिसरी रेडियस 9 टाइम्स r1 असेल कारण 3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9 येणार आहे. ओके, हे झाले रेडियसची कॅल्क्युलेशन्स. आणि बोहरचं मॉडेल काय होतं, त्याचे पॉच्युलेट्स काय होते हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले. त्याने जी इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी आहे ती कशा प्रकारे दाखवून दिली आणि जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात रेडिएशन्स, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की इलेक्ट्रॉनची जे रेडिएशन्स इमिट होणार आहेत इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाल्यामुळे, तर ते रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये कंटिन्युअस रेडिएशन्स इमिट होत होते. आपण बघितलं होतं त्या मॉडेलमध्ये काय घडलं ते. तसंच आता इथे बोहरने सांगितलं की तो फक्त कोणते रेडिएशन्स इमिट करणार आहे, E2 - E1 इज इक्वल टू h म्यू. ओके, म्हणजे तो कॉन्स्टंट पार्ट असणार आहे म्यूच्या टर्म मधला. h जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल त्याच्या फक्त मल्टिपल मधला जो पार्ट असणार आहे तेवढेच स्पेसिफिक रेडिएशन्स तो इमिट करणार आहे. त्यामुळे त्याने रेडिएशन स्पेसिफिक काय येतात ते सगळे कंटिन्युअस रेडिएशन्स काय येत नाही हे सुद्धा बोहरने एक्सप्लेन केले. त्यामुळे बोहरच्या मॉडेलचं या दृष्टीने खूप जास्त महत्त्व आहे कारण त्याने ॲटमची स्टॅबिलिटी, इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्युशन आहे इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियस भोवतीचं त्याची स्टॅबिलिटी त्याने खूप चांगल्या प्रकारे मॅथमॅटिकली दाखवून दिलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या एनर्जीच्या व्हॅल्यूज काय असू शकतात, त्याची कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यूज काय आहेत, पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यूज काय आहेत आणि त्याच्या बेसिसवर त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनची एनर्जी त्या ऑर्बिटमध्ये किती असू शकते, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी किती येईल, दुसऱ्या ऑर्बिटमधली इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असू शकते याची कॅल्क्युलेशन्स आपण बघणार आहोत.